मागे तुम्ही ज्या महिला बघत आहात हे भर दुपारी आपलं घरदार सोडून आज इथे आंदोलनासाठी बसलेले आहेत। आपण नेमकं जाणून घेऊयात की नेमका विषय काय आहे, कोणती ही संस्था आहे आणि नेमकं कशामुळे हे लोक आंदोलनासाठी बसले आहेत। नमस्कार मॅडम, नेमका काय मुद्दा आहे तो तुम्ही जनतेला सांगाल का? तर माझा मुद्दा एक आहे, माझं नाव वैजंतीमाला शिवविलास सोनकांबळे। तर माझी एक संस्था आहे आम्रपाली महिला नागरिक सेवा सहकारी संस्था। त्या माध्यमातून माझ्याकडे एक जार आहे शासनाचा। शासन निर्णय असल्यामुळे की शासनाने असं सांगितलं की महिलाला सक्षम करा। तर आम्ही त्या अनुषंगाने महिलाला कामं नाही तर काही महिला ग्रॅज्युएशन झालेल्या आहेत आणि सुशिक्षित बेकार असल्यामुळे त्या महिलाला आमच्या संस्थेच्या माध्यमातून मी काही स्टॉल उभारून दिले की ह्या ग्रामपंचायतनं बोईसरच्या हद्दीमध्ये आमच्याकडे जार होता की शासनाची मोकळ्या जाग्यामध्ये व्यवसाय करण्यात हरकत नाही। ग्रामपंचायतने त्यांना पाणी लाईट सगळं उपलब्ध करून द्यायचे आहेत म्हणून ते ग्रामपंचायतचे कामं होते। परंतु आम्ही ग्रामपंचायतला अर्ज केला, लिखित अर्ज केला, त्यांनी आमचा फेटाळला की अशा संस्थामध्ये फार संस्था आहेत। तर मी त्यांना एक सांगितले की सर संस्था जरी असल्या तर ब्लॅकलिस्ट आहेत, मर्यादित नाहीत, कार्यरत नाहीत। माझी संस्था कार्यरत आहे। आम्ही शिवभोजन दिलं, आम्ही महामारीमध्ये आमच्या 70 महिलांनी काम केलं, जीवावर आमची न पर्वा करता जीवाची आमचा धोक्यात टाकला आणि त्या अनुषंगाने काम नसल्यामुळे आज आम्ही इथे मोकळी जागा बघून, इथे मोठा रस्ता आहे, अफाट रस्ता आहे चालण्याला, इथे काही कोणाला धोकादाडी नाही चालण्याबद्दल, परंतु जाणून बुजून ह्या लोकांनी हे कार्य केलं, कृत्य केलं आमच्यासाठी केवळ आणि केवळ। याच्यामध्ये मी जातीवाद म्हणीन, कारण मी बाळासाहेब आंबेडकरांची मी कार्यकर्ते आहे, पालघर जिल्हा महिला अध्यक्ष असून वंचित बहुजन आघाडीची। त्यामुळे ह्या लोकांना जास्तीत जास्त खटकलेलं आहे की जय भीमवाल्याला वंचित कसं ठेवायचं आहे। ग्रामपंचायतला वारंवार आम्ही जात असतो की रमाबाई आवास योजनामधून कोणाला घरकुल द्या, यांनी आमचं फेटाळलं। त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा यांना नळाचं पाणी मागितलं पिण्यासाठी, पिण्याच्या पाण्यापासून आम्हाला यांनी वंचित केलं। केवळ आणि केवळ फक्त यांना खटकतंय की रमाबाई आंबेडकर नगरला नको, जिथे जिथं बुद्धिस्ट वस्ती असेल जय भीमवाल्याची वस्ती, तिन्ही गल्ल्यामध्ये नळ यांनी खोदून पाणी दिलं नाही। अद्याप 30 वर्षे झाले ह्या गोष्टीला पाणी येऊन सनी मोदी सरकारनं सांगलं घर घर नळ, घर घर जल, पण असं काही नाही। समाजाला मी माझ्या पण सांगू इच्छिते, मराठाला पण सांगू इच्छिते की कारण बघा हा महाराष्ट्र मराठी महिलाचा आहे आणि स्थानिक महिलाचा आहे। मराठी महिलाला कसं सक्षम करता येईल ह्या सगळं मुख्यमंत्र्याचं ध्यान पाहिजे। येऊन इकडे लोक परप्रांतीय मोठमोठ्याल्या जागा हडप करून, मोठमोठ्याल्या अनलिगल बिल्डिंगी हडप करून ह्या आमच्या महिला, ह्या आमच्या महाराष्ट्र लोकांना लाज वाटायला पाहिजे की या महिला किती लोकांचे धुणे भांडे करणार। यांना पण अधिकार दिला संविधानाने, यांना पण व्यवसाय करण्याचा अधिकार आहे। परंतु ह्या ग्रामपंचायतने जातीवाद, अशोक होडे त्याच्यामध्ये आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे, नीलम संके आहे आणि कमलेश संके आणि प्लस तो दिलीप धोडी, ह्या लोकांनी घटाटोप करून अचानक 2024चा नोटीस लावली गाड्याला, 2024ची। सगळ्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या मित्रांनो। फार या बाया पूर्ण पेटून उठलेल्या आहेत, ह्या फार भयभीत झाल्या होत्या। काही बायकांना चक्र आल्या, 60-60 हजार यांच्या गाड्याला लागले होते स्टॉल बनवायला, 2-2 लाखाचा याच्यात माल होता। तुम्हाला माहिती आहे आज कपडा किती महाग आहे, सगळ्याकडे बिल आहेत, पूर्ण कपड्याचे बिल आहेत, कर्ज काढलं की व्यवसाय परप्रांती करतात। आज सगळ्या बोईसरला विळका घालून बसलेले आहेत। तर महाराष्ट्रीय महिलांचं यांना फक्त जातीवाद यांच्या आड येत आहे। आणि मी तर एवढंच सांगेन, जोपर्यंत सुनित्रा मॅडम म्हणजे पवार अजितदादाची पत्नी जोपर्यंत आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। त्याचप्रमाणे मी शिंदे सरकारला पण बोलणार आहे की तुम्ही पण येऊन आम्हाला इथं आमचा गुन्हा काय आहे, व्यवसाय करणं गुन्हा आहे का? व्यवसाय करणं गुन्हा आहे का? इथे अंमली पदार्थ विकू लागल्या का आमच्या लेडीज? इथे कपडा विक्री करू लागल्या। यांना काय होतं, लोक यांना चालता येत नाही। पूर्ण बोईसरला कॅमेरेत शहानिशा करायची, कॅमेऱ्याची पूर्ण कॅमेऱ्याची शहानिशा करायची सरकारने। आणि मी जे बोलले आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं त्याची शहानिशा करायची। जर का तुम्हाला काही याच्यामध्ये खोटं आढळत असेल तर तुम्ही आमच्यावर काही करू शकता, परंतु हे जे काही सत्य ती मी आज माझ्या
समाजापुढे ठेवणारे काही बांडगुळे आमच्या समाजामध्ये पण त्यांच्याकडून झाले, तरी मी जे खानदानी आंबेडकरी रक्त चळवळीचे शाहू फुले आंबेडकर विचाराचे जे लोक असतील, आज जिजामाताचा हा महाराष्ट्र आहे, जिजाऊ आणि त्या सिंदखेड राजा माझं गाव आहे, ज्या मातीमध्ये जिजामाता जन्मली त्या मातीमध्ये मी जन्मलेली आहे. एक सूरवीर मी नागिन आहे, वाघीण आहे आणि भीमाची वाघीण आहे. म्हणून या लोकांना मला जॉब विचारायचा आहे की आशुकोड्याची पण किती प्रॉपर्टी आहे, अनलिगल आहे, ह्या लोकांच्या पण बाहेर काढा तुम्ही. आमच्या पोटाचा प्रश्न आहे, फुटपाथ पेक्षा पोटाचा प्रश्न जास्त आहे. म्हणून मी पूर्ण ह्या सगळ्या पब्लिकला सावध करते आणि जेणेकरून माझी जी काय तुम्हाला माहिती दिली ही पूर्ण तुम्ही मीडियाला दाखवण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट करेन. जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. आपण बघतो की आपल्या जिल्ह्याला एक महिला कलेक्टर आहेत, तरी हे सगळी जी कारवाई झाली त्यानंतर प्रशासनाकडून कोणी प्रतिनिधी आपल्याकडे बोलण्यासाठी आलेला आहे का? कोणी नाही आलं. आम्ही 8-9 महिन्यापासून इथं बसतात. काही जणींचे गाडे होते, काहींकडे नव्हते, कच्चा माल घेऊन असं बसलेले आहे. पण आता थोड्या दिवसापूर्वी जसं म्हणजे लोन वगैरे घेऊन त्यांनी आपले छोटेसे स्टॉल बनवले आणि मग काल न सांगता त्यांनी हे सगळं अतिक्रमण हटव मोहीम केली. मग यांनी ना तोडफोड न करता उचलायला सांगायचे होते आणि तोडफोड केली आणि उचलून नेले. आणि तुम्ही जर महिला सक्षमीकरणचे नारे देतात तर महिलांनी शिकल्या सवरलेल्या आहे, तुमच्याकडं फुटपाथवर नाही बसू द्यायचे तर मग आम्हाला कामधंदे द्या, आम्हाला नोकऱ्या द्या तुम्ही, जेणेकरून आम्ही आमचं पोट पाळू. आणि माणसं पण एवढे कमवत नाही की मुलांचं उदरनिर्वाह होईन आपल्या घरादाराचा. मग आम्ही फुटपाथवर बसून 2 पैसे कमवतात तर त्यात एवढं वावगं काय? आणि किती अलिगल बिल्डिंग आहेत बोईसर शहरामध्ये, तिथं नाही तुमचा हात जात. इथं आमच्याच वस्तीवरती, आमच्याच एरियामध्ये ह्या बचत गटाच्या महिला बसल्यात, त्यांचे तुम्ही गाड्या जे तोडलेत हे चुकीचं आहे. आता प्रशासनाला तुमचं काय म्हणणं आहे? आता प्रशासनाची तुमची काय मागणी आहे? एक मिनिट. नमस्कार, माझं नाव सुष्मिता आहे. मी आम्रपाली महिला नागरिक सेवा सहकारी संस्थेची सभासद आहे. गेल्या काही तासाआधी तुम्ही एक माझा व्हिडिओ पण व्हायरल झाला होता. चॅनलवाल्यांनी पण इथे आल्याबद्दल खूप खूप आभार. तर माझा थोड्या वेळाआधी व्हिडिओ आलेला की इथे आम्ही शासन निर्णयाचा GR घेऊन बसलो होतो. आम्ही कोणत्याही अवैधरित्या इथे डायरेक्ट येऊन बसलो नव्हतो. आम्ही जे आहे पालकमंत्री, CO ऑफिस, BDO ऑफिस, प्रांत ऑफिस, पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत आणि कामगार ऑफिस जे आहे त्या सगळ्यांची आम्ही OC इथे घेऊन बसलो होतो. आम्ही डायरेक्टपणे इथे हे केलेलं नाही आहे, उपस्थिती दिलेली नाही आमची. काही महिन्याआधी 8 महिन्याआधी आम्ही इथे रोजगार उपलब्ध केला होता. आम्रपाली महिला नागरिक सेवा सहकारी संस्थेच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला रोजगारापासून आमची जी आहे ते व्यवसाय नसल्या कारणाने त्यांनी आम्हाला रोजगार इथे मिळवून दिला होता. आम्ही ज्या महिला आहेत 70 महिला, त्यांनी कोविडच्या काळामध्ये झपाट्याने आपला जीव गहाण ठेवून झपाट्याने आम्ही काम केलं. आमच्या मुलाबाळांचा विचार न करता आम्ही 6 कोविडचे सेंटर सांभाळले. आताही कलेक्टर ऑफिसमध्ये आमच्या महिलांची नोंदणी आहे. चला, आपल्याला ते काही बोलायचं नाही आहे. तो कोरोना काळ एक नैसर्गिक परिस्थिती होती, पण त्यानंतर आमच्याकडे कामधंदे राहिलेले नव्हते. आमचा जो काही जो आमचा प्रवर्ग आहे पुरुष वर्गाचा, तो काही व्यसन आहाराकडे गेलेला आहे. आमचं पोट जे आहे ते थोड्याशा पैशाने भागत नाही. त्यासाठी ग्रामपंचायतच्या जागेमध्ये जे हे सुशोभीकरण करण्यात आलं होतं,